आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळीकडे हॅशटॅग सत्यदाचा बर्थडे मम्मी साहेबाच्या हातची खीर असं टाका काय. होय मम्मी. चकली हात चालू पटपट कवाच्या एकच पुरी तळतीस बघ. करते की. सगळीकडे ग बसा. आधी सत्यदाचा टेस्ट करणार मग बाकीची समजी. मम्मी सत्यदादा आला. सत्या थांब. सत्या तुझ्या आवडीची खिरखिरी आहे कशी जाते सांग. वा मम्मी तुझा इश्यच भारी असतोय ग. अगं साताऱ्यात काय अख्ख्या जगात भारी झाल्या खीर. थँक्यू सत्या आज जेवणात का नाही तुझ्या आवडीचं समद मुनू बनवलेत मी. तेव्हा जेवायला ये लवकर बरं का घरी. ओ मम्मी मोनू नसते मेन्यू असते ते मेन्यू. तीच मम्मी आता तुझ्या आजचा मेनू म्हणजे दुपारी ताणून देत असतोय मी. इथे आहे का. पुऱ्या मी बनवल्या ना भाऊजी. पण पीठ मीच मळलं होतं सपने. कर पुऱ्या पटपट खा थाली. सत्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सत्या हे बघ भूतकाळाचा विचार करशील तर दुःख वाटेल. भविष्यकाळाचा विचार करशील तर कदाचित भीती वाटेल. पण आज आत्ता वर्तमानाचा विचार करशील ना तर फक्त आणि फक्त आनंद वाटेल. तुझ्या वर्तमानाचा प्रत्येक क्षण सुख समृद्धी आनंद आणि भरभराटीचा जाऊ हाच आशीर्वाद आहे माझा तुला. सुखाचा संसार कर. होणार आहे त्याचा संसार सुखाचाच होणार आहे. कारण त्याची मम्मी त्याच्यासाठी दुसरी पोरगी शोधते. जावा चित्रकार तुम्ही नका लय काळजी करू. रेवट्या मारा तुमच्या चित्रावर. चला चला भावानो पटापटा तयार लागा. मान्या केकची ऑर्डर पटकन दे बरं का. आणि हे बघ आपल्या भावाचा बर्थडे नियोजन एकदम काटाकीर झालं पाहिजे. मला त्यात काय सुद्धा कमी नाही दिसली पाहिजे सांगून ठेवतोय आत्ताच. अरे या सगळ्याची काय गरज होती. अरे गरज आहे भावा. अरे आमच्या भावाचा बर्थडे म्हणजे नियोजन मग तसंच होणार एकदम काटाकीर. अरे तुझा बर्थडे ना आम्ही दंगा घालणार नाही. सव्वालच पहिला नाही होता. ये बलम्या तुझं ठेव समजा बाजूला. तात्या साहेबांनी आवसन दिले ना बर्थडे पार्टीचं. सांगतो की सगळ्यांना मेसेज केलेत. सगळी संध्याकाळ झाली की टायमावर हजर होतात बघ. अगं आपलं नियोजन असं असते दांबाज. चला साहित्य घेऊन चला पटकन. सगळीकडे फुग काय खेळत बसताय. पोस्ट करा सत्यदादाचा बर्थडे हॅशटॅग. अख्ख्या सातारात व्हायरल झाला पाहिजे बघा. होय मम्मी. सपने काय ग भया. हे सपने तरी तुला विचारलं होतं का नाही कसं उडवतात म्हणून. बया
काही सांगायच्या फोडलं तुम्ही ते. ए ऋषा उठ आणि ती बाहेर सजव की समज तिथंच बसताय फुग फुगत किती वेळ झालं. या मंजूने आज सत्याला अटक नाही केली ना तर माझा पत्ता कायमचा कट. हिला डिवचल्याशिवाय ही काय पुढाकार घेणार नाही. म्हणजे अजून तू इथेच आहेस? अगं काय इतका विचार करतेस तू? मंजू हे बघ, ड्युटीच्या वेळेला काहीही झालं तरी कर्तव्य पाळण्याची शपथ घेतो आपण. माहितीये ना तुला? अगं तुझ्यासारखी तू एक खुनी पकडला जावा म्हणून सत्याबरोबर लग्नाच्या मंडपात उभं राहायला तयार झाली होतीस. इतकी हिंमत दाखवली होतीस तू आणि आता त्यालाच अटक करायला घाबरतीयस. चुकून जुळलेल्या नात्यामध्ये का अडकतेस तू? म्हणजे तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? हं? ते सगळं ठीक आहे मम्मी, पण केकचं काय झालं? आलाय का नाही अजून केक? ती बलमी आणणार होता. ये सपनी मला काय समजा विचारत बसती का? हे तर मला काही एक काम आहे कुठं कुठं बघू मी. सत्या माझं लेकरू कोकरू वागरू बघ तुझ्या बर्थडेची कशी जय्यत तयारी सुरू आहे ती. आजचा बर्थडे साजरा करणार आहे का नाही का सातारात बघत राहिला पाहिजे बघ. सत्या सुर्वे काय हॅपी बर्थडे आहे म्हणा. हॅपी बर्थडे. ए हितानी काय तुझं? आज चांगला कार्यक्रम आहे आमच्या घरात. चल निघेत ना. मायाबाई जसा रुबाब माझ्याव गाजवतेस का नाही तसाच लेकाव बी गाजवाय शिक जरा. तुझा धाक नाही का नाही तुझ्या लेकाव? म्हणून ही घटस्फोटाची कागद माझ्या तोंडाव फाडून फेकून आलाय. सत्य मम्मी मी जे काय बी केलंय ते बरोबरच केलंय आणि घटस्फोटाच्या पेपरावर मी सह्या करणार नाही. घ्या ऐकलंस का? आता तर तोंडाव नाही म्हणून सांगायला लागलाय.